नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत अशी महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शुभांगीताई पाटील यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेतलेली आहे. आणि त्यामध्ये शिक्षक भरती, टप्पावाढ तसेच आश्रमशाळा संदर्भात विविध बाबींवर चर्चा झालेली आहे. आणि त्यामध्ये इंद्रनील नाईक यांनी काही आश्वासन दिलेले आहे, ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल. आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. चला तर मित्रांनो, काय बातमी जाणून घेऊया. राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या खाजगी अनुदानित आश्रमशाळांना नवीन आकृतीबंध लागू करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नवीन पद भरती सुरू करण्यात यावी, या मागणीसह विभागातील आश्रमशाळेतील शिक्षकांना अडचणीच्या ठरणाऱ्या वेळेत बदल करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांनी काल इंद्रनील नाईक, सौ राज्यमंत्री आदिवासी विकास, उद्योग व तंत्र शिक्षण, बांधकाम, मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली. याप्रसंगी आदिवासी विकास विभागातील खाजगी अनुदानित आश्रम शाळांसाठी नवीन आकृतीबंध लागू करण्यात येऊन त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे वाढविण्यात यावीत व त्यानुसार पदभरती करण्यात यावी. तसेच आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागील अनेक वर्षापासून मागणी असलेल्या अडचणीच्या ठरणाऱ्या वेळेत बदल करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले. त्यावर मंत्री महोदयांनी 1 महिन्याच्या आत या विषयावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी शुभांगीताई पाटील यांना दिले. या प्रसंगी इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांनी शाल श्रीफळ देत सत्कार केला. त्याचबरोबर राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांनी काल शालेय शिक्षण विभागाचे सचिव, उपसचिव श्री सावंत साहेब यांची देखील मुंबई मंत्रालयात जाऊन भेट घेतली व अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे पगाराचा पुढील टप्पा देण्यात यावा. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्यात 5 तारखेच्या आत करण्यात यावे. तसेच मेडिकल बिल वेळेवर अदा करण्यात यावी. यासह संच मान्यतेत योग्य पद्धतीने शिक्षकांचे पद नमूद व्हावेत, याबाबत विशेष चर्चा करून शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा संदर्भात निवेदन देत सदरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याची देखील मागणी यावेळी शालेय शिक्षण विभागांच्या सचिवांकडे यावेळी निवेदनाद्वारे केली आहे. तर बघा मित्रांनो, माननीय शुभांगीताई पाटील यांनी मुंबई मंत्रालयात जाऊन श्री सावंत साहेब, विभागाचे सचिव व उपसचिव यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदनसुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दामध्ये टप्पा देण्यात यावा आणि त्याची आर्थिक तरतूद करण्यात यावी, या संदर्भात त्यांनी चर्चा देखील केलेली आहे. तर यावर लवकरच निर्णय लागेल अशीच आशा. चला तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.